हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग कशावर असेल हे तुम्हाला थंबनेल वरून कळूनच जाईल. सो चला मग, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला पण विसरू नका. सो आज आहे आई पप्पाची अॅनिव्हर्सरी, स्वतःच निमित्ताने थोडस बाहेर जातोय आणि बघूया संध्याकाळी कसं काय सेलिब्रेशन करू, काय अजून काय ठरवलं नाही असं. आणि असंही आता आम्हीच आहेत 4-5 जण, तर बघूयात कसं सेलिब्रेट करायचं, काय करायचं. So, चला मग दाखवते तुम्हाला. आता सध्या मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. सो भेटूया. चला फ्रेंड्स, फायनली आता आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही निघतोय बाहेर जायला. सो कुठे जातोय, काय करतोय हे सगळं आम्ही शेअर करायचा प्रयत्न करतोय. ही बघा आली श्रीजा. फेस दिसत नाहीये. दादा तिला रेडी करतोय. चला मग आता आम्ही मला खाली जाऊन असा सिंपल असा लुक केलाय. कुठेही जायचं असलं, काही घातलं, काही कसं पण रेडी झालं, पण आपली एकच हेअरस्टाईल अशी. एकच येतं ना, जास्त हेअरस्टाईल वगैरे नाहीये. सो चला असं मग रेडी झालो आता आणि आता आम्ही निघतो आणि भेटतो आता बाहेर गेलो तर डायरेक्ट ऑटोमध्ये. चला. हॅलो फ्रेंड्स, सो आता आम्ही सगळे निघालो होतो रेडी होऊन बाहेर जायला. सो बाहेर कुठे चाललो तर आम्ही चाललो होतो मंदिरात. श्यामबाबाचं मंदिर येते जवळच, तिकडेच आम्ही चाललो होतो. आईची खूप इच्छा होती खूप दिवसांपासून की आपण सगळे जाऊया. सो आम्ही सगळे निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी. सो आमच्या इकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे. सो आम्हाला ऑटोमध्येच जावं लागतं. सो इतकं धक्काबुक्की करून आम्ही बसून गेलो होतो ऑटोमध्ये. आणि इथे बघा ही श्रीजा, आता तिला पण हळूहळू कळते ना फोनमध्ये, तर ती पण हाय हाय अशी करत असते. छान वाटत होतं असं जाताना सगळे फॅमिलीसोबत. सो आम्ही तिकडं पोहोचलो, दर्शन घेतलं आणि मग येतानाचा हा क्लिप आहे. तिकडं फोटोज वगैरे कॅमेरा अलाउड नाही आहे, सो मी नाही घेतलं तिकडचं काहीच. पण येताना ही क्लिप घेतली की आठवणीत असू देत की आपण गेलो होतो. सो तिकडचं होतं मंदिराजवळचीच ते क्लिप. सो मग फायनली आम्ही 5-5:30पर्यंत आम्ही घरी पोहोचलो होतो आणि मग इथे चाललं होतं आमची केक कटिंगची तयारी. सो केक आणायचा की ऑर्डर करायचं ऑनलाईन तेच चालू होतं आमच्या दोघींचं. सो फायनली मग आम्ही केक ऑर्डर केला आणि केक आला घरी. आणि मग आमचं चाललं होतं आई पप्पांना फोर्स करायला की जा रेडी व्हा, आपण केक वगैरे कटिंग करूया, फोटोज काढूयात. पण ते काही होत नव्हते. सो इथे बघा ही श्रीजा कशी आता नवीन नवीन काय ना काय शिकतच चालली दिवसेंदिवस. नंतर मग फायनली मग आई पप्पा रेडी झाले. मग आम्ही केक कटिंग वगैरे केली. नंतर मग आम्ही केक कटिंगसाठी असं काही सजवलं नव्हतं जास्त, कारण की ह्यांना आम्हाला काही जास्त आवडत नव्हतं. सो म्हणून मग नाही केलं काय, साधंच आपलं फक्त केक कट केला घरी. आणि मग आम्ही निघालो होतो बाहेर जेवायला. बाहेर जेवायला जायचं म्हणून पण आई पप्पांना आधी आम्ही रेडी केलं, खूप फोर्स केला की चला चला चला, आपण काय सारखं जात नाही. आणि त्यांना असंही नाही आवडत. सो मग त्यांना दोघांना पण रेडी केलं की चला म्हणून असं फोर्स करून. सो फायनल ते रेडी झाले आणि मग इथे आम्ही केक कटिंगच केक कटिंगच करत होतो
केक कटिंगला मोठ्यांपेक्षा लेकरांची जास्त मजा येते, कारण त्यांना केक कधी आपल्या तोंडात जातोय कधी आपण खातो असं झालं होतं. दोन्ही साईडने दोन्ही पोरं हे केकसाठी असे बसले होते खाण्यासाठी, की आम्हीच कापणार आता केक. सो त्यांना मी सांगत होते की थांबा, पण इथून एक फोकस होता आणि तिथून एक, दोघांचं ते मेणबत्ती विझवण्यासाठीच प्रयत्न चालू होते. सो फायनली अशी मस्ती करत करत मग आम्ही केक कट केला. आपलं छान असं छोटंसं एन्जॉय केलं, छोटंसं मस्त सेलिब्रेशन केलं. छान वाटतं असं आपल्या घरातल्या घरात आपण छोटंसं करायला. असंही नाही आवडत जास्त बाहेरचं असं काय. सो आम्ही छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं, घरातच केक कट केला आणि नंतर मग आम्ही निघालो बाहेर जेवायला जाण्यासाठी. सो कमी 8 वाजले असतील, 8 साडेआठ झाले होते. सो आईचं इथं चाललेलं की इतकं गरम होतं आणि ते मला काटापत्राची साडी घालून नेत आहे. आम्ही म्हटलं घाल कधीतरी, काही नाही होत. सो खाली आलो तर ऑटो नव्हती. सो आम्ही ठरवलं की आपण आता चालतच जाऊया. असंही जास्त लांब नव्हतं हॉटेल. सो आम्ही इथून चालत जायचं ठरवलं. चालत चालत आम्ही एक 5-10 मिनटात पोहोचलो होतो चौकात. सो आमच्या इकडे जवळच आहे हॉटेल. तर तिथं आम्ही पोहोचलो आणि मग हे बघा, हे हॉटेलची एंट्री होती. इतकं थकून गरम होत होतं बापरे आम्हाला चालून. नंतर मग फायनली हॉटेलमध्ये पोहोचलो आणि छान वाटलं, असं थंड थंड एसीचं रूम छान वाटलं. नंतर मग एंटर केलं तर काय, तिकडं कोणीच नव्हतं, पूर्ण हॉटेल मोकळं. आम्हाला वाटलं आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो की काय, पण नंतर मला मे बी इथं रिझर्व असतील किंवा आपण लवकर आलो असेल. सो असं मग आम्ही आता तेच सांगत होते मी इथे की इथं कोणीच नाही आणि आम्ही झालो फक्त. सो छान मग असं थोडेसे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे घेतली आणि मग आम्ही फायनली ऑर्डर केला आमचा फेवरेट मसाला पापड, कारण लेकरांना तोच जास्त आवडतो. म्हणून मग म्हटलं आधी त्यांना मसाला पापड देते, म्हणजे ते शांत तरी बसेल थोडंसं. सो इथे मग आम्ही तेच ऑर्डर केला मसाला पापड आणि दोघं पोरांनी, आणि आम्ही पण तो एन्जॉय केला. हे बघा तुम्ही हे तर बघू शकताय, छान आहे. सो नंतर मग फायनली वेळ आली स्टार्टर्सची. तर आम्ही स्टार्टरमध्ये बरंच काही मागवलं होतं मुलांसाठी, की त्यांना पण एन्जॉय, आम्ही आणि आमच्या दोघींच्या हातामध्ये मेन्यू कार्ड होता, म्हणजे तो चटरपटर खाण्यातच जास्त जातो. सो मग फायनली आम्ही इथे ऑर्डर केला आमचं फेवरेट सगळं स्टार्टर, आणि नंतर मग स्टार्टर एन्जॉय केला. आणि त्याचे हे छोटे छोटे व्हिडिओज आम्ही घेत होतो. जमतंय नाही जमतं बघू आता कसं होतंय काय. सो इथे श्रीजाला पण खूप आवडलं, ती पण मस्त एन्जॉय करत होती. पण तिने नंतर जो धम्माल आणि मस्ती केली, मला इतका त्रास दिला या पोरीने, इथे जेवणच देत नाही. तिच्यामुळे तुम्ही हॉटेलला जाणं पण सोडते, मला नाही आवडत जास्त जायला त्याच्यामुळं. पण असं आता कधीतरी जायला काही नाही वाटत. ठीक आहे. नंतर मग फायनली आमचं जेवण आलं, आम्ही जेवण केलं आणि इथे बघा ही जी मस्ती चालू झाली, ही अशी डान्स करत होती पूर्ण वेळ. ही नाचतच होती, खेळत होती, ओरडत होती जोरात जोरात. कोणी नव्हतं म्हणून ही मस्त हिने छान फायदा उचलला होता तिकडं. सो बघा हिचा डान्स ही अशीच असते, नाचून नाचून. मग तिला थोडंसं चारलं मी आणि नंतर मग तिला कॅमेरा घेतला नाच केलं, तर ती पण लगेच हाय बाय असे चालू असतं तिचं. हे बघा इथे हिचा डान्स, आणि ही खाणं कमी आणि मागे तिथं फेकणंच जसं चालू होतं. हिच्या हातात मी जे काही द्यायची ती थोडंसं टेस्ट करून फेकले, इतका कचरा केला होता ह्या पोरींनी तिकडे. हे बघा सगळे डान्स चालू इथं आमचा. जेवण कसं एका हातात धरून तिला, बापरे माझी चांगलीच जिरवती ही बाहेर गेल्यावर. आणि एकटी असलं तर जरा जास्तच मला त्रास देते. ही अशी डान्स करून करून माझं एका हाताने जेवण एका हाताने ती, आणि मला भीती होते की ही पडायची खाली, म्हणून त्यासाठी मला जास्त भीती वाटत होती. पण असं काय हरकत नाही, आता काय करणार, असं तर असं जेवावं तर लागणारच आहे आणि तिला पण चारावंच लागणार. सो मी असंच मग जेवलो छान आणि मग नंतर आम्ही खाली आलो. सो इथं आमचं चाललं होतं डिस्कशन आईस्क्रीम खायचं, कारण आम्ही आतमध्ये आईस्क्रीम नाही खाल्ली. आम्ही म्हटलं घरी जाऊन छान आपलं एन्जॉय करूया आईस्क्रीम. सो इथे आमचं चाललेलं की आता आईस्क्रीम घ्यायची आणि मग घरी जायचं. सो हे मागे आहे हेच हॉटेल होतं. इथे थोडेफार फोटोज वगैरे घेतले आणि नंतर मग आईस्क्रीम घेतली आणि आम्ही निघालो घरी. जसं आलं होतं तसेच चाललं होतं चालत चालत. आणि जाता जाता ह्या पोरीने पण मला काहीही त्रास द्यायचा अजिबात कमी नाही करत आहे. हिला सगळं काही करून बघायचं आहे, तुम्ही चालताय तर मला पण चालायचं असं तिचं म्हणणं होतं. तर इथे स्ट्रीट लाईट पण गेली होती काय माहीत. नंतर मग तिला पण चालायचं होतं, तर तिला थोडं 1-5-10 मिनटं चालून दिलं आणि नंतर मग फायनली मग आम्ही असंच घरी पोहोचलो. तर आईस्क्रीम एन्जॉय केली आणि मग या ब्लॉगचं मी इथेच एंड करते. सो बाय, भेटूया पुन्हा एका छानशा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो बाय.